यंदाच्या आर्थिक वर्षात धुळेकरांवर मालमत्ता करांचा बोजा पडू नये यासाठी 36% मालमत्ता कर आता 30% आणून नागरिकांना 6% दिलासा देणारा 1107 कोटींचा कुठलाही करवाढ नसलेले प्रशासकीय अर्थसंकल्पाला शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जामनेपाडा येथील 392 लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामार्फत ई शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले। साक्री नगर पंचायतच्या विषय समिती सभापतींच्या 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्यामुळे 6 रोजी विषय समिती सभापती पदांसाठीची निवड प्रक्रिया पार पडली। यात महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती वगळता इतर सभापती पदांवरील सभापतींची पुढील कार्यकाळासाठी फेरनिवड झाली। साक्री तालुक्यातील 25 गावांचे डिसेंबर 2024 चे रेशन थकीत असून हे रेशन उपलब्ध व्हावे या मागणीचे निवेदन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून देण्यात आले। अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस विभागाने तातडीने पूर्ण करून चार्जशीट विहित कालावधीत दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी आढावा बैठकीत दिले। धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गाजवळील वडजाई रोडवरील हॉटेल मुलाच्या डाबा परिसरात एका प्लास्टिक दाणा बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना उघडीस आली। धुळे वरखेडी गावात 45 वर्षीय पुरुषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। सदर मयताचे नाव राजू अर्जुन कोडे। तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद। धुळे शहरातील प्रमोदनगर परिसरातून वृद्धेची संपत ओरबाडून चोरटे पसार झाल्याची घटना घडली। पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल। धुळे येथे खासदार शोभा बच्चाव यांच्या वतीने आदर्श महिला पुरस्कार 2025 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। धुळे चाळीसगाव रोड पोलिसांनी तत्पर कारवाई करत नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद पोलिसांच्या हद्दीतून चोरी गेलेला ट्रक जप्त केला आणि एकाला ताब्यात घेतले। शिरपूर येथे पोलीस ठाण्यात युवकाला पोलीस निरीक्षक के पाटील यांनी अमानुष मारहाण केल्याच्या निषेधार्थ चोपडा जीनपासून भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। डायट कॉलेज येथे जिल्हास्तरीय सरस वस्तू व विक्री प्रदर्शनाचे करण्यात आले भव्य आयोजन।